आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मुस्लिम धर्मगुरू मौलाना नोमानी आणि मनोज जरांगे यांची काल महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीनं राज्यात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे। मनोज जरांगे आणि मुस्लिम धर्मगुरूंची भेट झाली। जरांगे आणि नोमानी यांच्या भेटीवर आता सराटेंनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत। संभाजीनगरात झालेल्या बैठकीत या दोघांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली। मराठा अभ्यासक बाळासाहेब सराटेंनी या दोघांच्या भेटीवर काही सवाल उपस्थित केलेले आहेत। मनोज जरांगेंनी धार्मिक नेतृत्वाला गळ का घातली, मनोज जरांगे संभाजीनगरात जाऊन मौलानांना का भेटले, असे काही प्रमुख सवाल या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत। नाही, ती भेटण्यासाठी आली होती। त्यांनी 2-3 दिवसापूर्वी फोनवर सांगितलं होतं की मला तुम्हाला खूप भेटायची इच्छा आहे। त्यांचे नगरचे अंजरभाई त्यांच्या माध्यमातून ते निरोप घेऊन आले होते की माझी भेटण्याची पण इच्छा आहे। आणि आता सध्या राजकारणाचं पण वातावरण सुरू आहे, त्यामुळे शेवटी आता सामान्य जनतेला न्याय द्यायचा असला तर एकत्र येणंसुद्धा खूप गरजेचं आहे। म्हणून आज आमची भेट झाली हॉटेलला, चर्चाही चांगली झाली। त्याबद्दल आता 1-2-3 दिवस त्यांनी वेळ घेतला आहे, कारण त्यांची खूप मला वाटतं बरेचसे त्यांचे धर्मगुरू मुस्लिम बांधवांचे त्यांना त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे। या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत जोडले गेले आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आणि सोबतच मराठा अभ्यासक बाळासाहेब सराटे। राहुल, ओव्हर टू यू। सगळ्यात आधी तर असं झालं सौरभ की ही चर्चा सुरू झाली ती मुख्यत्वे इम्तियाज जलील यांनी पहिल्यांदा जेव्हा भेट घेतली आणि त्या भेटीचा एक 1.5 मिनिटाचा व्हिडिओ बाहेर आला आणि तो व्हिडिओ बाहेर आल्यानंतर मताची बेगमी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आता इम्तियाज जलील यांची भेट घेत आहेत। इम्तियाज जलील यांच्या राजकीय पक्षाची जी काही आजवरची भूमिका आहे, त्या पक्षाचा जन्म, त्या पक्षाच्या देश पातळीवरच्या भूमिका याच्या अनुषंगाने बरेच प्रश्न विचारायला सुरुवात झाली होती। आणि योगायोगाचा भाग नाहीये की इम्तियाज जलील हे नांदेडमध्ये जी पोटनिवडणूक होते आहे त्या पोटनिवडणुकीमध्ये आता उमेदवार असणार आहेत, त्यांनी तशा पद्धतीचं सोतवाच केलंय। पण आता बाळासाहेब सराटे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। बाळासाहेब, तुम्ही ह्या आता जे सज्जाद नोमानी आहेत, जे ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते आहेत, त्यांच्या भेटीबद्दल तुमचे काही आक्षेपाचे मुद्दे आहेत? माफ करा, मी प्रवास करतोय कारण आमचा एक ताईमाई अक्का नावाचा एक शो सुरू आहे आणि त्या शोची आता लगेच रेकॉर्डिंग होणार आहे। सो आधी तुम्ही मला सांगा की या भेटीवरती तुमचा आक्षेप काय आहे आणि त्याला तुम्ही एक प्रकारे हिंदुत्ववादी अँगल का देत आहात? नाही, मुळामध्ये मी पहिल्या गोष्टी क्लिअर करतो की मी जरांगेंचा विरोधक नाही, मी जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा एक कट्टर समर्थक आहे। मी एक मराठा आहे आणि मराठा समाजाच्या आंदोलनाबद्दल मलाही चिंता आहे। आता जे समोर आहे ते एक राजकारण आहे। जरांगे पाटील हे सामान्य समाजाचे खरं म्हणजे प्रवर्तक आहे किंवा नेतृत्व करतायत। मग ते सामान्य मराठा असेल, सामान्य ओबीसी असेल, सामान्य मुस्लिम असेल, कोणी म्हणजे तर ते गरजवंतांचे नेते आहेत। त्यांनी मुस्लिम समाजाला बरोबर घेण्यात कोणतेही गैर नाही, कारण मुस्लिमांचे पण प्रश्न आहेत। पण सामान्य मुस्लिम नागरिक म्हणून बरोबर येत असतील, त्यांना बरोबर घेतलं, त्यांना काही सीट त्यांनी दिल्या आणि निवडून आणलं तर त्यात काही गैर नाही। फक्त मुद्दा काय होतो की हा सामान्य समाजाचा लढा आहे, याला कोणत्याही अंगाने धार्मिक बनवलं जाऊ नये। आणि मौलानांची भेट घेणं किंवा इम्तियाज जलील हे तर प्रस्थापित आहेत, म्हणजे अब्दुल सत्तार आणि इम्तियाज जलील हे प्रस्थापित आहेत। कोणत्याही प्रस्थापिताला बरोबर घेऊन समाजाचं काही भलं होणार नाही। आणि मौलाना जे आहेत ते मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे आहेत, म्हणजे समान नागरिक कायद्याचा पण तिथे प्रश्न येतो। दुसरी गोष्ट, काही मराठ्यांच्या काही भावनिक मुद्दे आहेत, जसं छत्रपती संभाजीनगरला औरंगाबाद म्हणायचं का संभाजीनगर म्हणायचं, याच्याबद्दल तर दुमत असणं स्वाभाविक आहे। मग ह्या सगळ्या गोष्टीला धार्मिक कुठले रूप न येता एक सामान्य समाजाचा लढा म्हणून जरांगे पाटलांच्या मागे जर मुस्लिम समाज असेल, त्यांची मदत जरूर घ्यावी, त्यांना प्रतिनिधित्व द्यावं, याला माझा कोणताही आक्षेप असण्याचं कारण नाही। आणि मराठा समाजाचा एक अभ्यासक म्हणून मराठा समाजाच्या आंदोलनाबद्दल जे काय मला वाटतं ते समोर ठेवण्याचा माझा एक प्रयत्न असतो। त्यात कोणताही कोणालाही विरोध करणे किंवा त्याच्या विरोधात, जरांगे पाटलांच्या विरोधात काही मुद्दा उपस्थित करणे असा मुद्दा नाही। तर समाजाचं आंदोलन हे सामाजिक दृष्ट्या त्या दिशेने जावं, सामान्य समाजाचं राहावं, ते कोणत्याच अंगाने धार्मिक होऊ नये, एवढाच माझा हेतू आहे। ते पण बाळासाहेब, तुम्ही जी आता पोस्ट लिहिली आहे, प्रदीर्घ पोस्ट आहे, त्या पोस्टमध्ये
प्रश्नात्मक स्वरूपामध्ये तुम्ही जे मुद्दे मांडलेत, आता अगदी सुरुवात करू. एक पाऊल पुढे पण कोणत्या दिशेनं, अशी तुमच्या पोस्टची शीर्षक आहे. आणि तुम्ही असे आहात की ज्या बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये बॉम्बे हायकोर्टमध्ये एक पिटिशन दाखल केलेली आहे. म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातली तुमची एक अशी विशिष्ट भूमिका आहे. तेच बाळासाहेब सराटे आज काय म्हणतायत, तर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना नोमानी यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी मराठ्यांचा मसीहा, मराठा हृदय सम्राट आंतरवली सोडून छत्रपती संभाजीनगर येथे आला. मौलानांच्या सोयीनुसार त्यांच्या अनुनयांच्या उपस्थितीत भरपूर चर्चा झाली. त्यांचे अनुभवी मार्गदर्शन घेतल्यानंतर हिंदू मराठ्यांचे खरे हित साध्य होईल का? बाळासाहेबांना नेमका काय प्रश्न विचारायचा आहे? मुद्दा एवढाच आहे की जेव्हा मुस्लिम मौलानांचा संबंध येईल तेव्हा मराठ्यांचे हिंदुत्व अधोरेखित होणार, ही अपरिहार्य गोष्ट आहे. मराठा हिंदू नाहीत का? आहेत. कट्टर नाहीत का? आहेत. जरांगे पाटलांनी याचा उच्चार केला नाही का? केलेला आहे. की जरांगे पाटीलही म्हणाले आम्ही कट्टर हिंदू आहोत. त्यात लपवायसारखं काही नाहीये. मी कोणत्याही पक्षाचा नाही, भाजपचा तर अजिबात नाही. परंतु मला जी मराठा म्हणून एक व्यापक भूमिका जेव्हा असते तेव्हा मला नेतृत्व, ज्या वेळेला ते मुख्यमंत्र्यांनी आंतरवलीला आलं पाहिजे, उपमुख्यमंत्र्यांनी आंतरवलीला आलं पाहिजे, न्यायाधीश आंतरवलीला आले पाहिजे, दोन्ही छत्रपती आंतरवलीला आले पाहिजे, शरद पवार साहेब स्वतः आजारी असून तिथे येतात. मग जरांगे पाटलांनी हे करण्यासाठी आपलं स्थान सोडायची काही गरज होती का? हा प्रश्न मला पडतो एक सामान्य नागरिक म्हणून. तो मी मांडलेला आहे. त्यात विरोधाचा कोणताही भाग नाही. बाळासाहेब तुम्हाला असं म्हणायचं आहे की आंतरवली सराटी सोडून मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरला जाऊन या सज्जाद साहेबांची भेट घेणं हे सपशेल चूक आहे. तसं करणं हे लांगुल चालनाच्या दिशेने जाणारी गोष्ट आहे. म्हणून एक पाऊल पुढे कोणत्या दिशेने, असा प्रश्न आहे. राईट. पण त्याच्याच पुढे तुम्ही जो प्रश्न विचारलाय, कारण आता आणखीन एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्ताने त्यांनी इम्तियाज जलील यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या संदर्भातल्या सोशल मीडियावरती बऱ्याच पोस्ट व्हायरल केल्या गेल्यात, खऱ्या खोट्या, पुन्हा तो सगळा संशोधनाचा भाग आहे. एक पोस्ट आहे ती ज्या पद्धतीनं त्यांनी इम्तियाज जलील यांची भेट घेतली त्याच्याबद्दलच, म्हणजे इम्तियाज जलील हे मराठा आरक्षणाच्या विरोधातले एक पिटिशन करते होते आणि पुन्हा कुठल्या तरी कबरीवरती जाऊन फुलं वाहताना मनोज जरांगे पाटील दिसतात. सो या निमित्ताने जी एक कॅम्पेन मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात दिसते आहे, त्या कॅम्पेनलाच जोडून तुमचे आता हे प्रश्न बघितले जातील, याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे तुम्हाला अगदीच मूलभूत प्रश्न विचारायचे असल्याने तुम्ही वारंवार हे क्लिअर करताय की तुम्ही काय भारतीय जनता पार्टीचे समर्थक नाही आहेत, पण कॅम्पेन सुरू आहे आणि त्या कॅम्पेनलाच जोडून हे प्रश्न बघितले जातील जे आज तुम्ही विचारलेत, कारण तुमचे फॉलोअर्स खूप आहेत मराठा समाजामध्ये. नाही, मी मराठा समाजाचा घटक आहे, कार्यकर्ता आहे, समाजाचा हितचिंतक आहे, अभ्यासक आहे, सगळी गोष्ट खरीच आहे ना. मला फॉलोअर आहे म्हणजे काय, मी जरांगे पाटलांसारखाच एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे फॉलोअरही आहेत. मी त्या जरांगे पाटील समजा कुठल्या कबरीला भेट देत असेल, चादर चढवत असतील, तर पिराला जाण्याची मराठ्यांची पद्धत आहे. शहाजी राजांचा सुद्धा गुरु पीरच होते. त्यामुळे त्याला व्यक्तिगत तसं श्रद्धेच्या विषयात आक्षेप असायचं कारण नाही. जेव्हा राजकीय समीकरणाचा विषय आज येऊन ठेपलेला, आज आचारसंहिता लागलेली आहे, अशा काळात मौलानांची भेट घेणं हा एक काँग्रेसने जे आतापर्यंत चुका केल्या त्या दिशेने जाण्यासारखंच आहे. आणि दुसरी गोष्ट, आता उलट्या अर्थाने बघूया, जर याचं ध्रुवीकरण झालं, मुस्लिमांचं जरांगे पाटलांकडे मत केलं, तर धोका तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होणार आहे. म्हणजे मी भाजपच्या बाजूने बोलतोय असंही काही विषय येत नाही. परंतु त्याला जलील यांचं जर भेट आहे, मला माझ्याकडेही शेकडो लोकांनी आक्षेप व्यक्त केला की जलीलांची भेट घेणं हे काही बरोबर नाही, कारण MIM ही तशी रजाकारांचं आदर्श आणि त्यांचं नाव घेऊन चालणारी संघटना आहे. हे तर आक्षेप माझ्यापर्यंत पण येतात. ते समाजासमोर सांगणं आणि सौम्य शब्दात सांगणं, सभ्य शब्दात सांगणं हे माझं काम आहे. जरांगे पाटलांपर्यंत आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून दोन प्रश्न थेट विचारतो. एक प्रश्न असा आहे की मनोज जरांगे पाटील हे मुस्लिम मताची एक मोठ बांधण्याचा प्रयत्न करतात, ते तर आता उघडच दिसत आहे, कारण मध्येच त्यांनी मुस्लिम मताच्या आरक्षणासंदर्भातली पण भूमिका मांडली. मला तुम्ही थेट उत्तर देणं अपेक्षित आहे. एक, मुस्लिम मताची मोठ बांधण्याचा जो प्रयत्न मनोज जरांगे पाटील यांचा सुरू आहे तो बरोबर आहे का? कारण तुम्ही म्हणताय की ह्या निमित्ताने ध्रुवीकरण होईल आणि भाजपला त्याचा फायदा होईल. आणि दुसरा प्रश्नही तुम्ही विसरू नका, तुम्ही जो मूलभूत प्रश्न उपस्थित केलाय की जर शरद पवार एवढे आजारी असून सुद्धा
ते आंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतात. तर एक प्रकारे तुम्हाला असं सुचवायचंय का की मुस्लिम मतासाठी हे लांगुल चांगुल करण्याचा प्रयत्न आहे, जे तुम्ही आधीच म्हणालेले आहात वरच्या याच्यामध्ये की हे जरा लांगुल चांगुल काँग्रेस सारखंच दिसतंय मनोज जरांगे पाटील यांचं? दोन्ही प्रश्नाची उत्तर द्या तुम्ही, नंतर बॅक टू स्टुडिओ. मी एक लांगुल चालन शब्द वापरलेला आहे. स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जरांगे पाटलांनी तसं केल्याने स्वाभिमानाचा प्रश्न निर्माण होतो, ही वस्तुस्थिती आहे. राहिला प्रश्न तुमचा मुस्लिमांच्या मताचा, मी आधीच सांगितलंय की सामान्य मराठ्यांचे, सामान्य मुस्लिमांचे, सामान्य समाजाचे नेते जरांगे आहेत. त्यांनी जरूर मुस्लिम नागरिकांना बरोबर घ्यावं, त्यांना प्रतिनिधित्व द्यावं, त्यांचे आमदार निवडून आणावे. हे सामान्य स्तरावर झालं पाहिजे, प्रस्थापितांच्या आणि धार्मिक नेत्यांच्या स्तरावर होऊ नये या मताचा मी आहे. कारण हा सामान्य माणसाचा लढा सामान्य पद्धतीने व्हावा. मुस्लिमांना बरोबर घ्यावं, नागरिक म्हणून घ्यावं, मुस्लिमांना बरोबर धर्मगुरूंच्या माध्यमातून घेऊ नये. त्याचे राजकीय आणि धार्मिक प्रतिसाद आणि पडसाद वेगळ्या पद्धतीने उमटतात. हा माझा चिंतेचा विषय आहे, याच्यात कोणताही विरोध नाहीये. निश्चितच राहुल आणि बाळासाहेबजी दोघांचेही मनपूर्वक धन्यवाद. आपण NDTV मराठीशी सविस्तर संवाद साधला त्याबद्दल.